नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुनला इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आलेला असतो. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अर्जुन सर, एक गुड न्यूज आहे. त्या पेनड्राईव्हचा पासवर्ड क्रॅक झाला आहे. अर्जुन म्हणतो, गुड, तुम्ही घरीच या, आपण तिथेच बोलू. तर आता अर्जुन फोन ठेवताच सायली विचारते, काय झालंय? तर अर्जुन म्हणतो, पेनड्राईव्हचा पासवर्ड कळाला आहे, त्यामुळे आता आपल्याला बरीच माहिती मिळणार आहे. सायली म्हणते, एक एक करता करता अशीच माहिती मिळत जाऊ दे. इथे जर CCTV कॅमेरा असता ना तर आपल्याला सगळीच माहिती कळाली असती. अर्जुन म्हणतो, हो ना, इथे एखादा CCTV कॅमेरा असता तर आपल्याला कळालं असतं की मुलींना नक्की कोण आणि कुठे घेऊन गेला आहे. तर त्याचवेळी सायली मागे वळून पाहते तर एक CCTV कॅमेरा असतो. सायली म्हणते, अहो तिथे बघा ना, CCTV कॅमेरा आहे आणि त्या कॅमेऱ्याची दिशा ही रस्त्याच्या बाजूनेच आहे. अर्जुन म्हणतो, त्या बंगल्याच्या मालकाला आपल्याला विचारावं लागेल आणि जर त्या बंगल्याच्या मालकाने आपल्याला कोऑपरेट केलं तर आपल्याला काहीतरी माहिती नक्कीच मिळू शकते. तर त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, कोणती सभ्य माणसं ही एक सगळी घटना कळाल्यानंतर मदत करायला नकार देतील? चला आपण जाऊन विचारूया. असं म्हणत सायली आणि अर्जुन त्या बंगल्यातील माणसांना विचारायला जातात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, श्वेता सचिनवर चिडते आणि म्हणू लागते, सचिन, अरे तुला कळतंय का, असा कसा तुझा पेनड्राईव्ह हरवू शकतो? सांग ना. अरे तुझा पेनड्राईव्ह हा सुरेश आणि सोनल ज्या ठिकाणी त्यांना ठेवलं होतंस त्याच ठिकाणी असायला हवा होता. तर सचिन म्हणतो, हो मलाही मान्य आहे, पण सगळीकडे शोधलं मी, कुठेच सापडला नाही. श्वेता चिडते आणि म्हणते, हलगर्जीपणाची लिमिट म्हणतात याला सचिन. श्वेता आता सचिनला विचारते, सचिन आता पुढे काय करायचं आहे? सचिन म्हणतो, ऐक, सायली अर्जुन यांच्यावर तू लक्ष ठेवून आहेसच, परंतु आता त्यांच्या बोलण्यावर लक्ष ठेव. म्हणजे कदाचित त्यांच्या बोलण्यातून पेनड्राईव्ह किंवा डेटा हा जर शब्द उल्लेख केला गेला तर समजायचं की त्यांच्या हाती पेनड्राईव्ह लागलाय, त्यांना डेटा मिळालाय, त्यामुळे ती सगळी माहिती आपल्याला कळायला हवी. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेव. ती या शब्दाचा उल्लेख करत असतील तर तू लगेच मला कळवायचं आहे. श्वेता सचिनला म्हणते, छान, चूक तू करायची आणि या सगळ्यासाठी धोका मी पत्करायचा आहे का? तर सचिन म्हणतो, हे बघ श्वेता. श्वेता म्हणते, बस, मला कळालं, तू काय बोलणार आहेस हे मला चांगलंच माहीत आहे. काही हरकत नाही, शेवटी माझं काम आहे ते मला करावंच लागेल. असं म्हणत श्वेता फोन ठेवते. परंतु सचिनच्या या वागण्यामुळे श्वेता, महिपत शिकरे या सगळ्यांना सचिनचा खूप राग आलेला असतो. महिपत शिकरे सचिनला म्हणतात, दीक्षित, मला एक सांग, एवढी कशी माती खाल्लीस रे तू? एकदा म्हणतोयस की तो पेनड्राईव्ह खूप महत्त्वाचा आहे, एकदा म्हणतोयस की ज्या ठिकाणी ती सोनल आणि सुरेश होते ना तिथे अगदी व्यवस्थित ठेवलायस, आणि आता म्हणतोयस त्या पेनड्राईव्हचा पत्ताच नाही. अरे काय चाललंय नक्की तुझं? तुला कळतंय का, तो पेनड्राईव्ह त्या अर्जुन आणि पोलिसांच्या हाती लागला ना तर ते सगळेजण येऊन तुझ्याच मानगुटीवर बसतील. तर सचिन म्हणतो, नाही अण्णा, यासाठी मला टोनीने दुसरा एक प्लॅन सांगितला आहे. तर राकेश विचारतो, कोणता प्लॅन? सचिन म्हणतो, आता टोनीने असं सांगितलं आहे की त्या पेनड्राईव्हच्या डाटामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण करायच्याच नाही आहेत. म्हणजे त्यामध्ये जी लोकेशन दिलेली आहे तिथे मुलांना ठेवायचंच नाही आहे, तिथे कुठल्याच मुलीला ठेवायचं नाही आणि मागे कुठला पुरावाही ठेवायचा नाही. म्हणजे समजा सायली अर्जुन किंवा पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तरी मुली त्यांच्या हाती लागणार नाही. आणि माझा जो लॅपटॉप आहे ना तो विकून टाकायचा, म्हणजे त्या लॅपटॉपमधील सगळा डाटाच उडवला जाईल. तर त्यावेळी महिपत शिकरे म्हणतात, म्हणजे सगळा मामलाच खतम करायचा आहे ना? मग आता श्वेताच्या फोनची वाट बघत बसू नका, तिला तिचं काम सावकाशपणे करून देत, पण तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. तर राकेश सचिनला विचारतो, सचिन, पण मला एक गोष्ट सांग की त्या पेनड्राईव्हमध्ये कुठले कॉन्टॅक्ट होते, कोणाकोणाचे फोन नंबर होते किंवा कोणाची नावं होती, या सगळ्या गोष्टींची माहिती तुला आठवते का? तर सचिन म्हणतो, नाही ना, मला तर काहीच आठवत नाही आहे. आजकाल हे सगळं काही कोण लक्षात ठेवतं? पण एक मिनिट, त्यातील काही कॉन्टॅक्ट माझ्या लक्षात आहेत, कदाचित आपण तेवढं तरी सेव्ह करू शकतो. तर महिपत शिकरे म्हणतात, या सगळ्या गोष्टी पाहिल्या ना तर हीच गोष्ट कळते की आपण 113% सेफ नाही. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, कल्पनाताई प्रतिमा त्यांना म्हणतात, प्रतिमा, आपण घातलेलं स्वेटर ज्यावेळी बाळ घालेल आणि घरभर फिरेल त्यावेळी किती छान वाटेल ना गं, किती छान चैतन्य येईल घरात. तर त्याचवेळी प्रतापराव त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, नाही नको, हा एक चैतन्य घरात आहे ना तो पुरे झाला, आणखीन चैतन्य नको आहे.
तर प्रतिमा आत्या प्रतापरावांना म्हणतात, प्रताप, तू आम्हाला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा आम्ही काही बाळाचं कौतुक करायचे थांबणार नाही आहोत. कल्पनाताई आणि प्रतिमा आत्या सायलीच्या बाळासाठी स्वप्न रंगवत असतात. कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा, मी तर ना एक पैजानच घेणार आहे. म्हणजे कसं आहे, आपलं बाळ कुठेही घरभर असेल तरी सुद्धा त्या पैजानीच्या आवाजाने आपल्याला कळेल की बाळ नक्की कुठे आहे. तर प्रतापराव कल्पनाताई आणि प्रतिमा आत्यांना म्हणतात, नाही नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही बाळाचं कितीही कौतुक केलं, कितीही लाड केलेत तरी सुद्धा त्याचा आणि माझा जो काही बॉन्ड असणार आहे ना, तो वेगळाच असणार आहे. तर कल्पनाताई म्हणतात, उगाचच स्वप्न रंगवू नका हा, कारण येणारं बाळ हे प्रतिमाने आणलेली दुपटी आणि मी विणलेली स्वेटर घालणार आहे. त्यामुळे आमच्या मायेची ऊब त्याला लगेच जाणवणार. त्यामुळे तुमचा आणि त्याचा बॉन्ड कसा असणार आहे सांगा ना मला. मला नाही वाटत की तुमचा आणि त्याचा बॉन्ड आमच्या इतका घट्ट असू शकतो. तर प्रतापराव म्हणतात, याला काय अर्थ आहे? म्हणजे बाळाला आता माझी माया जाणवण्यासाठी मी सुद्धा काहीतरी विणायला हवं किंवा शिवायला हवं, असं काही आहे का? कल्पनाताई म्हणतात, अर्थात काहीतरी कष्ट करावेच लागतील ना. तर प्रतापराव म्हणतात, चालेल, काही हरकत नाही, मी तुमचं हे चॅलेंज स्वीकारलंय. मी माझ्या नातवासाठी काहीतरी विणून किंवा शिवून दाखवणारच. आता मात्र कल्पनाताई आणि प्रतिमा आत्या या दोघांनाही धक्का बसतो, कारण त्यांच्यासाठी हे सगळं काही सरप्राईज असतं. प्रतिमा आत्या प्रतापरावांना म्हणतात, प्रताप, अरे तू कल्पनाच्या नादाला काय लागतोयस? हे सगळं काही तुला जमणार आहे का? प्रतापराव म्हणतात, अगं प्रतिमा, तू फक्त बघतच बस, बघ आता माझ्या हाताची जादू. असं म्हणत त्या कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना दे, इकडे दे, माझ्याकडे दे. कल्पनाताई म्हणतात, अहो तुम्हाला नाही जमणार. तुम्हाला विणकाम येतं का? तुम्ही कधी मला सांगितलं नाही. प्रतापराव म्हणतात, मग म्हणजे तुम्ही अशी दुपट्याची आणि स्वेटरची लाज दाखवून त्या बाळाला तुमच्या टीममध्ये वळवून घेणार आहात आणि तुमचा हा प्रयत्न मी यशस्वी होऊ देणार का? आता तुम्ही बघाच मी काय करतो ते. असं म्हणत प्रतापराव आता बाळासाठी काहीतरी विणायचं ठरवतात आणि ते विणायला सुरुवातही करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुन त्यांच्या घरी पोहोचलेले असतात. घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगू लागतात. तर ते दादा म्हणतात, काय, आमच्या बंगल्याच्या बाहेरून लहान मुलींचं अपहरण केलं गेलं आहे, त्यांना किडनॅप केलं गेलं आहे. अर्जुन म्हणतो, हो, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि म्हणूनच आम्हाला ते CCTV चेक करायचं होतं. त्यामुळे तुमची जर हेल्प मिळाली तर खरंच खूप बरं होईल. या केसच्या बाबतीत तुमची खरंच खूप मोठी मदत होईल, प्लीज. तर त्यावेळी त्या ताई त्या दादांना म्हणतात, अहो त्या मुलींच्या बाबतीत खरंच खूप वाईट घडलं आहे. या वकील साहेबांना आपली जर मदत झाली तर खरंच खूप बरं होईल. त्यामुळे प्लीज आपण त्यांना मदत करूयात. तर त्या दादांनाही हे सगळे विचार पटतात, म्हणून ते म्हणतात की हो, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. त्यामुळे मला एक सांगा की तुम्हाला कोणत्या दिवसाचा CCTV हवा आहे? तर त्यावेळी सायली म्हणते, 31 तारखेचं आणि वेळ दुपारी 2 ते 4 या दरम्यानचा CCTV आम्हाला चेक करायचा आहे. तर त्यावेळी ते दादा आपल्या मुलाला म्हणतात, रुद्रांश, यांना जरा CCTV दाखव. तर त्यावेळी आता सायली अर्जुन ते CCTV चेक करत असतात. आता ज्यावेळी सायली अर्जुन ते चेक करत असतात त्याच वेळी ती व्हॅन तिथून जात असते आणि व्हॅनमधून एक सॅक बाहेर टाकली जाते. अर्जुन म्हणतो, एक मिनिट, ह्या व्हॅनमधून टाकली जाणारी बॅग आणि आमच्याकडे असणारी बॅग ही सेमच आहे, म्हणजे ही दिव्याचीच बॅग आहे. तर सायली म्हणते, हो. आता सायली अर्जुनच्या लक्षात येतं की याच व्हॅनमधून मुलींना किडनॅप केलं गेलं आहे आणि म्हणूनच आता अर्जुन त्या व्हॅनचा नंबर, त्या व्हॅनचा फोटो आपल्याकडे काढून घेतो आणि त्यांच्याकडून तेवढ्याच वेळीचं CCTV फुटेजही मागून घेतो. तर त्यावेळी ते दादा मदत करतात. अर्जुन आणि सायली त्या दोघांचेही आभार मानतात आणि म्हणतात, थँक्यू सो मच, खरंच तुमचे खूप उपकार झाले आहेत. सायली म्हणते, हो ना, आम्ही तर या गोष्टीचा शोध घेण्यासाठी फक्त अंधारातच चाचपटत होतो, पण आज तुम्ही आम्हाला CCTV दाखवलं आणि त्यामुळे आम्हाला खरंच मार्ग सापडला. आम्ही कधीच विसरू शकणार नाही. असं म्हणत आता सायली अर्जुन तिथून निघालेली असतात. आता तिथून बाहेर पडताच अर्जुन चैतन्याला फोन करतो आणि म्हणतो, चैतन्य, मी तुला एक व्हॅनचा नंबर पाठवत आहे. RTO मधून लगेच त्या सगळ्या व्हॅनची इन्फॉर्मेशन काढ आणि त्यानंतर तू घरीच ये. इन्स्पेक्टर सावंत सुद्धा घरीच येणार आहेत. तर चैतन्य म्हणतो, हो, पण कोणती व्हॅन, कुठली व्हॅन, कोणाची व्हॅन? अर्जुन म्हणतो, मी सगळं काही तुला सांगेन, परंतु आत्ता फक्त तू त्या व्हॅनबद्दलची माहिती शोधायची आहेस. चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे. अर्जुन फोन ठेवतो आणि त्यानंतर आता अर्जुन सायलीला म्हणतो, व्हॅनचे डिटेल्स आणि पेनड्राईव्हतील डेटा या दोन्ही गोष्टी आपल्याला मुलींपर्यंत नक्कीच पोहोचवतील.
तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई प्रतिमा आत्या गप्पा मारत असतात. तर त्याचवेळी श्वेता त्यांच्यासाठी चहा आणि कॉफी घेऊन येते. आता मुद्दामहून श्वेता सगळी माहिती मिळवण्यासाठी कल्पनाताईंना म्हणते, सायलीताई आणि अर्जुन सरांना यायला खूपच उशीर झाला ना. प्रतिमा आत्या म्हणतात, अगं सोनोग्राफीला वेळ तर लागणारच. तर श्वेता म्हणते, हो, परंतु अश्विन दादांनी त्यांची अपॉइंटमेंट घेतली होती ना, तरीसुद्धा त्यांना खूप उशीर झाला आहे. कल्पनाताई म्हणतात, हो उशीर झालाय खरा, पण बरं मी आता अर्जुनला फोन करूनच विचारते की ते कुठे आहेत. आता सोनोग्राफीवरून निघाल्यानंतर ते दोघे कुठेतरी बाहेरही फिरायला जाऊ शकतात असं म्हणत कल्पनाताई फोन करायला घेतात. तर त्याचवेळी सायली अर्जुन घरी आलेले असतात. कल्पनाताई म्हणतात, अरे कुठे होता तुम्ही, किती उशीर झालाय, कधीपासून आम्ही तुमची वाट बघतोय, आणि सोनोग्राफी कशी झाली, सगळं काही ठीक आहे ना. तर सायली म्हणते, हो सोनोग्राफी अगदी व्यवस्थित झाली आणि डॉक्टर म्हणालेत की सगळं काही ठीक आहे. तर अर्जुन कल्पनाताईंना म्हणतो, मम्मा इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य येतच असतील, त्यांना मध्ये बसव, तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो. चल बायको, असं म्हणत सायली आणि अर्जुन तिथून निघणार. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अगं मला सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखव ना. तर सायली म्हणते, हो. सायली अर्जुनला म्हणते, अहो तुम्ही जा फ्रेश व्हायला, मी आलेच. असं म्हणत आता सायली कल्पनाताई आणि प्रतिमा आत्या यांना रिपोर्ट दाखवण्यासाठी तिथेच थांबते. आता रिपोर्ट पाहून कल्पनाताई खूप खुश होतात आणि प्रतिमा आत्यांना म्हणतात, हे बघ प्रतिमा आत्या म्हणतात, अशा रिपोर्टमध्ये आपल्याला काही कळत नाही, पण बघून मात्र खूप छान वाटतं. दोघींच्याही चेहऱ्यावर आनंद असतो. तर आता कल्पनाताई ते रिपोर्ट सायलीकडे देतात. तर सायली म्हणते, आलेच आम्ही. तर कल्पनाताई म्हणतात, थांब सायली, आम्हाला तुला काहीतरी दाखवायचं आहे. सायली म्हणते, काय. कल्पनाताई म्हणतात, कळेलच. असं म्हणत कल्पनाताई आणि प्रतिमा आत्या तिथून त्यांनी सायलीसाठी बनवलेलं सरप्राईज आणण्यासाठी निघून जातात. तर त्यावेळी श्वेता सायलीला म्हणते, सायलीताई तुम्ही सोनोग्राफी नंतर कुठे गेला होता का गं. तर त्यावेळी सायली म्हणते, अगं आम्ही ना, परंतु त्याच वेळी तिथे अस्मिता येते आणि सायलीला काही सांगताही येत नाही. अस्मिताने सुद्धा सायलीसाठी काही ना काही आणलेलं असतं. अस्मिता सायलीला म्हणते, सायली हे बघ मी तुझ्यासाठी काय काय आणलं आहे. आता सायली त्या सगळ्या गोष्टी पाहते आणि त्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये सुद्धा सायली खूप खुश असते. सायली म्हणते, अय्या या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मला पुन्हा 4 वर्षाची झाल्यासारखं वाटते, कारण अस्मिताने छोट्या मोठ्या चटरपटर गोष्टी आणलेल्या असतात आणि या दिवसात सायलीला त्या खूप खाव्याशाही वाटत असतात. तर सायली अस्मिताला विचारते, अस्मिता हे सगळं तुला कुठे मिळालं. तर अस्मिता म्हणते, अगं मी स्मितचं डायपर घेण्यासाठीच गेले होते. तर तिथेच एक बाजूला शाळा होती आणि शाळेच्या बाजूला हे छोटंसं दुकान. शाळेची मुलं शाळेतून सुटल्यानंतर या सगळ्या गोष्टी घेत होत्या आणि ते पाहिल्यानंतर मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. ज्यावेळी मी शाळेत जायचे ना, त्यावेळी या सगळ्या गोष्टी मी खायचे आणि येताना अर्जुनसाठी, अश्विनसाठी आणि तुझ्यासाठी सुद्धा घेऊन यायचे. तर सायली म्हणते, हो ना, परंतु तुझा भाऊ या गोष्टी कधीच्या कधी लपवून ठेवायचा आणि माझ्या हाती काही लागायचंही नाही. तर अस्मिता म्हणते, अगं पण तू त्यावेळी तर खूपच लहान होतीस, तुला कसं काय आठवतंय. सायली म्हणते, थोडं थोडं आठवतंय मला, पूर्ण असं नाही, पण थोड्या थोड्या गोष्टी आठवतात. स्मिता म्हणते, मग आपण जो टाळ्यांचा खेळ खेळायचो तो तुला आठवतोय का. तर सायली म्हणते, तो एकदम स्पष्ट आणि स्वच्छ आठवतोय. अस्मिता म्हणते, मग चल आपण खेळूयात का. तर सायली म्हणते, हो चालेल ना. आता अस्मिता आणि सायली लहानपणीचे खेळ खेळू लागतात. तर त्याचवेळी कल्पनाताई आणि प्रतिमा आत्या येतात. कल्पनाताई म्हणतात, काय काय चाललंय तुमचं. तर अस्मिता म्हणते, सायलीतील तन्वी जागी झाल्यानंतर काय होऊ शकतं तेच तर चालू आहे. तर त्यावेळी सायली म्हणते, आई बघितलं का तुम्ही, माझ्यासाठी अस्मिता काय काय घेऊन आली आहे. लॉलीपॉप, चिक्की, गोळे, हे सगळं काही ती माझ्यासाठी घेऊन आली आहे. कल्पनाताई म्हणतात, अरे वा, तुझी तर खूप मज्जा आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, आणि हो सायली, तुझं हे गिफ्ट इतक्यावरच थांबणार नाही आहे बरं का, कारण आज संपूर्ण घराकडून तुला एक गिफ्ट आहे. सायली विचारते, कुठलं. तर कल्पनाताई म्हणतात, हे बघ. असं म्हणत सायलीला कल्पनाताई ते गिफ्ट देतात, ते सरप्राईज देतात आणि ते पाहून सायली खूप खुशही होते. इतकी छान विणलेली कानटोपी पाहून सायली तर इतकी खुश होते. अस्मिता सुद्धा पाहत बसते. तर त्यावेळी प्रतिमा आत्या म्हणतात, ही कानटोपी बाळासाठी त्याच्या आजोबांनी विणली आहे. आता हे ऐकतात सायलीला धक्काच बसतो आणि त्यापेक्षाही जास्त धक्का अस्मिताला बसतो. अस्मिता म्हणते, काय, ही कानटोपी डॅडने विणली आहे. तर कल्पनाताई म्हणतात, हो ना गं, हे सगळे पराक्रम तुमच्या डॅडचेच आहेत. खरं तर आमच्यासाठी सुद्धा हे सरप्राईजच आहे. तर सायली कौतुक करत म्हणते, किती गोड आहे ही टोपी. मला खरंच वाटलं नव्हतं की बाबा माझ्या बाळासाठी इतकी छान टोपी विणू शकतात.
इतकं गोड गिफ्ट ते देऊ शकतात. खरंच हे गिफ्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आणि बाळासाठी अनमोल आहे. किती मऊसूद आहे ही टोपी. त्यामध्ये फक्त लोकरीचा धागा नाहीये तर मायेची ऊब आहे. खरंच ही टोपी खूप छान आहे, मला खूप आवडली. असं म्हणत सायली कल्पनाताईंना म्हणते, आई हे सगळं मी यांना दाखवून येऊ का? कल्पनाताई म्हणतात, हो काही हरकत नाही. आता सायली इतकी खुश असते. कित्येक दिवसानंतर सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद परत आलेला असतो. आता सायली तिच्या रूमच्या दिशेने निघून जाते. तर अस्मिता म्हणते, चला मी सुद्धा येते, स्मितला भेटते. असं म्हणत आता अस्मिता श्वेताला विचारते, श्वेता अगं स्मित काय करतोय? तर त्यावेळी श्वेता म्हणते, तू झोपला आहे. तर अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे, पण श्वेता तू माझ्या रूममध्ये येतेस का जरा? तर श्वेता म्हणते, मी एक काम करते अस्मिता ताई, अगोदर सायली ताईला चहा नेऊन देते आणि त्यानंतर येते ना, चालेल ना? अस्मिता म्हणते, हो काही हरकत नाही. असं म्हणत अस्मिता तिथून तिच्या रूममध्ये निघून जाते. तर कल्पनाताई श्वेताला म्हणतात, श्वेता अगं ही सगळी कामं तू करायची काहीच गरज नाहीये ग. त्यामुळे तू फक्त गोलूकडे लक्ष दे, बाकी जी कामं आहेत ती आम्ही बघू ना. तर श्वेता म्हणते, बरं ठीक आहे. असं म्हणत श्वेता आता अस्मिताच्या रूममध्ये निघून जाते. इथे स्मित उठलेला असतो आणि अस्मिता स्मित सोबत गप्पा मारत असते. तर त्याच वेळी श्वेता येते. अस्मिता म्हणते, अगं बस ना. असं म्हणत आता अस्मिता श्वेताला म्हणते, बरं मला एक सांग, आमच्या स्मितने काय केलंय दिवसभर? तर त्यावेळी अस्मिताला श्वेता म्हणू लागते, काय केलं आहे? खरंच खूप छान दिवस गेला आज त्याचा. सकाळी उठल्यानंतर मी त्याला अगोदर आंघोळ घातली आणि त्यानंतर आमच्या स्मित बाळने छान अशी 2 तास झोप काढली. त्यानंतर आम्ही दूध प्यायलो, हो की नाही स्मित? असं म्हणत आता श्वेता सगळ्याच गोष्टी सांगत असते. तर त्यावेळी अस्मिता म्हणते, ठीक आहे, मी सहजच विचारलं, पण खरंच मला माहीत आहे तू स्मितची खूप छान पद्धतीने चांगली काळजी घेतेस. मी ज्या ज्या गोष्टी सांगते त्या अगदी तू व्यवस्थित करत असते. त्यामुळे मला कधी कधी वाटतं की माझ्या स्मितला माझी आठवण सुद्धा येत नसेल. तर श्वेता म्हणते, अस्मिताताई अहो तुमची जागा तर मी घेऊ शकत नाही, पण स्मितची काळजी तर मी अगदी व्यवस्थितच घेईन. आणि मी खरंच मनापासून सांगतेय की मी प्रयत्न करीन की गोलूची अगदी व्यवस्थित काळजी घेण्याचा. तर अस्मिता म्हणते, अगं खरं सांगू का, ही गोष्ट तर तू करतेच आहेस, तू छान काळजी घेतेस त्याची. खरं सांगू का, तू म्हणजे मला लागलेली लॉटरी आहेस, लॉटरी. असं म्हणत आता अस्मिता श्वेताचं कौतुक करते. तर त्यानंतर अस्मिता श्वेताला म्हणते, श्वेता अगं त्या बॅगमध्ये मी ट्रायसाठी जी आपण सॅम्पल म्हणून डायफर आणली आहेत ती देतेस का? तर आता श्वेता बॅगमध्ये चेक करते, परंतु डायफर कुठेच नसतात. श्वेता म्हणते, अस्मिता ताई नाही आहेत का? अस्मिता म्हणते, असेल ना दुसऱ्या खणात बघ ना. श्वेता म्हणते, नाही कुठल्याच खणात नाही आहेत. तर अस्मिता म्हणते, अरे बापरे, सायलीकडेच राहिली वाटतं, मला जाऊन घेऊन यावे लागतील. असं म्हणत आता अस्मिता म्हणते, तू एक काम कर श्वेता, तू इथे थांब, मी घेऊन येते. श्वेता म्हणते, नाही नको ना अस्मिता ताई, मी घेऊन येते. तर अस्मिता म्हणते, नाही नको श्वेता, मी लगेच 1 मिनिटात येते, तू गोलू जवळच थांब. असं म्हणत अस्मिता आता सायलीच्या रूममध्ये जायला निघालेली असते. इथे मात्र श्वेता खूप चिडलेली असते आणि गोलूला म्हणते, काय रे तुझी ही मम्मा अशी? आत्ता मला त्या सायली अर्जुनच्या रूममध्ये जाण्याची संधी मिळत होती, ती काय बोलतायत हे ऐकण्याची संधी मिळत होती, पण नाही, ते सुद्धा मला जाऊ दिलं नाहीये. खरंच तुझी मम्मा म्हणजे ना ही अस्मिता म्हणजे मला काहीच करू देणार नाही. असं म्हणत श्वेता खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य खरी आलेले असतात. आता इन्स्पेक्टर सावंत, चैतन्य, सायली, अर्जुन सर्वच जण स्टडी रूममध्ये बसून या केसबद्दल चर्चा करत असतात. मिळालेले सगळे पुरावे आता इन्स्पेक्टर सावंत यांना दाखवत सायली म्हणू लागते, आज आम्ही ज्यावेळी शोध घ्यायला गेलो त्यावेळी आम्हाला दिव्याची ही सॅक सापडली आणि त्या सॅकवरूनच ही गोष्ट लक्षात येते की मुलींची किडनॅपिंग ही तिथूनच केली गेली. तर त्यानंतर अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, बरं मला एक सांगा, त्या पेनड्राईव्हमध्ये काही सापडलंय का? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, बरेच कॉन्टॅक्ट त्यामध्ये सापडले आहेत आणि ते चेक केल्यानंतर आम्हाला कळालं की ते नंबर्स बऱ्याच मोठ्या मंत्र्यांचे, मोठ्या उद्योजकांचे, बिझनेसमॅनचे असेच नंबर आहेत आणि त्यात अजून काही नंबर आहेतच की जे कोडमध्ये लिहिलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांची काही माहिती आम्हाला मिळू शकली नाही. तर अर्जुन या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि म्हणतो, खरंच कमाल आहे, म्हणजे त्या पेनड्राईव्हमध्ये एवढ्या मोठमोठ्या लोकांचे, मंत्र्यांचे नंबर आहेत. मग मला एक सांगा की या सगळ्यांचं मुलींच्या तस्करीशी काही संबंध असेल का, काही कनेक्शन असेल का? तर सायली म्हणते, पण मुळात तो पेनड्राईव्ह नक्की कोणाचा असेल? आता अर्जुन त्याच गोष्टीचा विचार करत असतो. तर चैतन्य म्हणतो, 1 मिनिट, आपण ही शक्यता पडताळून का बघत नाही आहोत?
पेनड्राईव्ह रविराज सरांचा असू शकतो, कारण म्हणजे प्रॉपर्टी ही रविराज सरांच्या नावावर आहे. मला माहीत आहे की सायली वहिनी आत्तापर्यंत तिथे गेलीच नाही आहे, परंतु प्रॉपर्टी तर रविराज सरांच्या नावावर असल्यामुळे ते कदाचित तिथे कधीतरी जाऊ शकतात ना. म्हणजे समजा रविराज सरांचा जर तो पेनड्राईव्ह असेल तर त्यामध्ये हाय प्रोफाईलच्या लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर असतील तर त्यात वावगं काय आहे आणि विचार करण्यासारखी गोष्टच नाही आहे. तर अर्जुन म्हणतो पॉईंट आहे, तर सायली म्हणते पण जर पेनड्राईव्ह बाबांचा असेल तर त्यावर मग डी हे अक्षर का असेल? म्हणजे आमच्या तिघात कोणाचंही नाव डी वरून नाही आहे किंवा आमचं आडनाव सुद्धा डी वरून नाही आहे. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हो, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. तर अर्जुन म्हणतो हरकत नाही, आपण आत्याशी बोलू शकतो या विषयावर. असं म्हणत अर्जुन प्रतिमा आत्यांना आवाज देतो. तर इकडे सायली इन्स्पेक्टर सावंत यांना विचारते की त्या पेनड्राईव्हमध्ये अजून काय काय सापडलं आहे. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात 2 लोकेशन सापडले आहेत. अर्जुन म्हणतो लोकेशन, कोणते लोकेशन? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की नाही, अजून ती माहिती कळालेली नाही. दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रियाचा संताप होत असतो. प्रियाची खूप चिडचिड होत असते. प्रियाला ते सर्व क्षण आठवत असतात ज्यावेळी तिने सायलीला जेलमध्ये आणलेलं असतं. त्यानंतर सायलीचा साजशृंगार उतरला जातो आणि तिला कैद्याच्या वेशात ठेवलं जातं आणि ते पाहून प्रियाचा आनंद काही गगनात मावत नसतो. परंतु सायलीने सांगितल्याप्रमाणे प्रियाचा हा आनंद फक्त काही क्षणांपुरताच होता, कारण आता सायली सुखरूपपणे घरी गेलेली असते. तर प्रिया खूप चिडलेली असते. प्रियाला सायलीचं बोलणं आठवत असतं. सायली म्हणालेली असते की सत्य हेच आहे, पुढच्या काही दिवसात मी घरी जाऊ शकते आणि अगदी सुखरूप निर्दोष म्हणून, पण तू मात्र आयुष्यभर इथेच असणार आहेस, इथेच सडणार आहेस. प्रिया पूर्णपणे बिथरून गेलेली असते. प्रियाला पूर्णाजींचं सुद्धा बोलणं आठवतं. संपूर्ण सुभेदार कुटुंब ज्यावेळी सायलीला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेलं असतं त्यावेळी पूर्णाजी म्हणालेले असतात सायली निर्दोष आहे आणि आमचं संपूर्ण कुटुंब, आम्ही सर्वजण सायलीच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. सर्वांनी एकजुटीने एकमेकांचा हात पकडत सायलीला खंबीर साथ आहे हे प्रियाला दाखवून दिलेलं असतं आणि त्यावेळी प्रिया पूर्णपणे खचून गेलेली असते आणि तिथेच प्रियाची मोठी हार झालेली असते. प्रिया मात्र फक्त सायलीला अडकवण्याची स्वप्न पाहत असते, कारण ज्यावेळी सायलीच्या समोर ती येते त्यावेळी ती सायलीला म्हणते सायली अगं तू कितीही उड्या मारल्यास तरी सुद्धा त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये, कारण जर तुला जामीन मिळायचा असता तर तो आजच मिळाला असता, पण पुन्हा तू ह्या जेलमध्येच आलीस ना आणि आयुष्यभर जेलमध्येच राहणार आहेस. तर सायली प्रियाला जाणीव करून देत म्हणते प्रिया आज केसची पहिली सुनावणी होती, निकाल नव्हता आणि कुठलीही केस कुठल्याही क्षणाला कशी फिरू शकते हे तर तुला चांगलंच माहीत असेल. त्याचा अनुभव तू घेतलाच असशील ना, आणि या सगळ्याचा अनुभव तुझ्या इतका कोणीच घेतला नसेल. प्रिया पण मला एक सांग, मी इथून गेल्यानंतर तुला माझी आठवण येईल ना? आता सायलीचे हे सगळे शब्द प्रियाला पुन्हा पुन्हा आठवत असतात. प्रियाला तो प्रसंग आठवतो ज्यावेळी अर्जुनने इन्स्पेक्टर पाटकर यांची उलट तपासणी करत संपूर्ण केस फिरवलेली असते, कारण अर्जुन त्यावेळी त्यांना हा प्रश्न करतो की इन्स्पेक्टर पाटकर मला एक सांगा की माझ्या गाडीत डेड बॉडी आहे असा तुम्हाला कोणी फोन केला होता का, कोणी टिप दिली होती का? तर त्यावेळी इन्स्पेक्टर पाटकर यांनी मान्य केलेलं असतं की खरं तर आम्हाला एक निनावी फोन आला होता. तर त्यावेळी आता अर्जुन म्हणतो याचा अर्थ इन्स्पेक्टर पाटकर तुम्ही आत्तापर्यंत कोर्टात जे काही सांगितलं ते खोटं होतं. अर्जुनने सगळे पुरावे कोर्टात सादर केलेले असतात आणि त्यावेळी कोर्टाने अर्जुनला जामिनावर सोडवलेलं असतं. आता प्रियाने त्यावेळी सुद्धा अर्जुनला अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तो सुद्धा सायली अर्जुनने उधळून लावलेला असतो. हे सर्व क्षण प्रियाला आठवत असतात. त्या सगळ्या गोष्टींची तिला चांगलीच जाणीव असते. सायलीने संपूर्ण कुटुंबासमोर प्रियाची लावलेली वाट, तिची खरी ओळख करून दिलेली असते. सगळे पुरावे गोळा करत प्रियाला अशा पद्धतीने अडकवलेलं असतं की प्रियाला पळता भुई थोडी करून सोडलेली असते. प्रिया ही खरी बबली लोखंडे आहे आणि ती कशा प्रकारे या घरात शिरली, तिने पुढे काय काय प्लॅन केला, या सगळ्याचे पुरावे सायलीकडे असतात. आणि सगळे पुरावे दाखवल्यानंतर घरातील सगळ्यांनाच कळालेलं असतं की ही आपली तन्वी नाही तर महिपत शिखरे यांच्या टीममध्ये असणारी सदाशिव लोखंडे यांची मुलगी बबली लोखंडे आहे. आणि त्यावेळी मात्र संपूर्ण सुभेदार कुटुंबाने प्रियाला फरफटत घराबाहेर काढलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रतिमा आत्या तिथे येताच अर्जुनला म्हणतात काय रे अर्जुन, काही काम होतं का?
तर अर्जुन म्हणतो, बरं आत्या, हा पेनड्राईव्ह ह्याचा फोटो बघ आणि मला सांग, हा पेनड्राईव्ह सिनियरचा आहे का? आता प्रतिमा आत्या पाहतात आणि म्हणतात, नाही रे, हा पेनड्राईव्ह रविराजचा नाहीच आहे. खरं तर मी यांना कधीही पेनड्राईव्ह वापरताना बघितलेलंच नाहीये. यांचं सगळं काम हे कागद आणि पेन ह्याच्यावरच असतं, त्यामुळे मला तरी वाटत नाही की त्यांच्याकडे असा पेनड्राईव्ह असेल. खरं तर ते लॅपटॉप वापरतात, परंतु तुम्ही मुलं जशी इतर गोष्टींचा वापर करता तसं यांच्याकडे इतर गोष्टी कोणत्याच नाही आहेत. लॅपटॉप आहे, पण तो सुद्धा कमी प्रमाणातच वापरतात ते. अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली ही सगळी गोष्ट खरी आहे, कारण मी सुद्धा आत्तापर्यंत सिनियरला या गोष्टी वापरताना कधीच बघितलं नाहीये. मोस्टली तो या सगळ्या गोष्टी हातानेच लिहित असतो. तर आता कल्पनाताई आवाज देतात म्हणून प्रतिमा आत्या तिथून निघून जातात. तर आता अस्मिता सुद्धा त्या ठिकाणी आलेली असते. आता अस्मिता म्हणते, एक मिनिट, तुम्ही कामाला सुरुवात करण्या अगोदर सायली, मला तुला विचारायचं होतं, म्हणजे मी मगाशी स्मिथसाठी डायफर घेऊन आले होते, मी तुला पिशवी दिली, त्यात कदाचित असू शकतात, ती कुठे आहे पिशवी सांगू शकतेस का? तर सायली म्हणते, अगं ती आमच्या रूममध्येच असेल, जा आणि घे. तर त्यावेळी अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे. आता अस्मिता तिथून जाणार, परंतु त्याच वेळी अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, बरं सावंत, आपल्याला जो पेनड्राईव्ह सापडला आहे त्यामध्ये आपल्याला जे जे काही सापडले त्या सगळ्याची आपण लिस्ट करून घेऊयात. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हो, काही हरकत नाही. तर त्याचवेळी अस्मिता म्हणते, सॉरी, पण मला एक सांगा, या मुलींबद्दल काही कळालंय का? अर्जुन म्हणतो, नाही, अजूनपर्यंत काही नाही, परंतु आमचा शोध सुरू आहे. तर अस्मिता म्हणते, काही झालं ना तरी त्या माणसांना शिक्षा मिळायलाच हवी. एवढ्या लहान मुलांसोबत असं कोणी कसं काय करू शकतं? सायली म्हणते, काळजी करू नकोस अस्मिता, त्या लोकांना शिक्षा नक्कीच मिळेल. अस्मिता म्हणते, मी आलेच, असं म्हणत अस्मिता तिथून निघून जाते. सायली चैतन्याला म्हणते, चैतन्य भाऊजी, तुम्हाला त्या व्हॅनबद्दल काही मिळालंय का? यांनी तुम्हाला नंबर दिला होता तो? तर चैतन्य म्हणतो, नाही, खरं तर ती नंबर प्लेटच फेक मिळाली, त्यामुळे व्हॅन कोणाची आहे काहीच कळत नाही. तर सायली आणि अर्जुन विचार करू लागतात. अर्जुन म्हणतो, खरं तर ती नंबर प्लेट खरी असती तर एव्हाना आपण त्या माणसांपर्यंत पोहोचू शकलो असतो. सायली म्हणते, मला तर वाटलं होतं की हा व्हॅनचा नंबर, ती व्हॅन आणि हा पेनड्राईव्ह आपल्याला मुलींपर्यंत नक्कीच पोहोचवेल, परंतु आता तर आपल्या हाती काहीच लागलेलं नाहीये. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, श्वेता आता ही बातमी प्रिया आणि सगळ्यांनाच देत म्हणते, त्यांना तो पेनड्राईव्ह सापडला आहे आणि त्यातील माहिती त्यांनी मिळवली आहे. आता हे ऐकताच प्रिया पूर्णपणे बिथरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इन्स्पेक्टर सावंत, अर्जुन, चैतन्य, सायली सर्वच जण तिथे पोहोचलेले असतात. तर त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की पेनड्राईव्ह मधील दुसरं लोकेशन तर हेच दिसत आहे. आता सायली, अर्जुन आणि सर्वच जण तिथे शोध घेत असतात. तर ती व्हॅनही त्यांना तिथे सापडते. सायली म्हणते, अहो ही तीच व्हॅन आहे जी व्हॅन आपल्याला CCTV मध्ये दिसत आहे. अर्जुन म्हणतो, काय? तर दुसरीकडे प्रियाने दुसरी खेळी खेळायला सुरुवात केलेली असते. प्रिया राकेश आणि सचिनला म्हणते, मानसीला जर आपण आपल्या बाजूने वळवलं तर लवकरच सायलीला आपण इथे आणू शकतो. तर आता प्रियाचा हा दुसरा डाव यशस्वी ठरेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.